सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर सकाळचं सुंदर वातावरण, थंडी खूप वाढलेली आहे. सगळीकडेच थंडी असेल. आमच्याकडे तर आम्ही रानात राहतो त्याच्यामुळे भरपूर थंडी. ह्या मांजराला ना मी काल व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हणले की हिला आम्ही सोडून आलो आहे. 2 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे, तिकडे सोडली होती. कारण आमची ना 3 कोंबड्याची पिल्लं हिनं हे केलेली आहेत आणि खूप त्रास द्यायला लागली. मग सारखं कामात वेळ काढून म्हणजे कोंबड्यांकडे लक्ष द्यायला आम्हाला एवढा वेळ नाही ना. झाकून ठेवा, उघडा. आणि ससे भाऊ बघा आमच्या वरती मस्त झाडाखाली जाऊन बसलेत. झालं असं की ती सारखी त्या रूममध्येच जाते. रूम खूप अशी पॅक केली आहे, पण कुठून जाऊन तिने रात्रीचं सोडून म्हणजे जेव्हा घरी आली रिटर्न परत गावातून, तरी त्या कोंबड्यांकडेच गेली होती. आणि हा बिचारा काळ्या काळ टाकीत पडला होता. काय झाले तिकडे मुरुमाची आम्ही मुरुम आमच्या घरात मुरुम भरायचा होता का, त्याच्यासाठी एक खड्डा खणलाय टाकी टाईप. तो खूप खोल आहे आणि तो त्याच्यात कसा गेला काय माहिती, काही कळलं नाही. जेव्हा हे बाहेरून आले तेव्हा त्यांना आवाज आला, त्यांनी वरती काढलं. नशीब जास्त पाणी नाही हे झालेलं आहे त्यातलं, नाहीतर मग पोहता येतं म्हणतात कुत्र्यांना, मग काय माहिती. आणि आत्याने आमच्यासाठी बनवलेला आहे मस्त असा चहा. तर भाजी काय बनणार आहे तेही मी तुम्हाला आता दाखवते. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आत्यांच्या हातची मस्त अशी वांग्याची भाजी. तर वांगी झाडाची काढून आणली आहेत, बरीचशीच वांगी मोठी झाली आहेत. तर त्यातली काढून घेतली आहेत. म्हटलं फोडी करून करावी. भरून करायचं म्हटलं की मग ते सुक्कं करावं लागतं, मग छान लागतं. आणि खारं वांगं पण छान लागतं, पण आज बनवायची आहे फोडी करून भाजी आणि भाकरी. कारण गव्हाचं पीठ काय झालेलं आहे गिरणीमध्ये, त्याच्यामुळे आज चपात्या नाही आहेत, फक्त भाकरी आणि वांग्याची भाजी. तर खूप अशा तुमच्या कमेंट्स असतात, तर मला आहे ना तुमच्या सगळ्या कमेंट्सची उत्तरं म्हणजे रिप्लाय देता येत नाही. मग मी काय करणार आहे, त्याच्यासाठी एक व्हिडिओ सेपरेट तयार करते. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मला विचारा. मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, कारण सारखे प्रश्न म्हणजे तुमचे खूप काही असे प्रश्न सारखे असतात, त्याच्यामुळे मग काय होतं, कधी कामाच्या गडबडीमध्ये मला रिप्लाय देता येत नाही. तर मी काय करेन, त्याचा सेपरेट व्हिडिओ करेन. आणि खूप वेळा मला विचारला जाणारा प्रश्न असा आहे की तुमचं गाव कोणतं, तुम्हाला शेती किती आहे, तुमची मुली दिसत नाहीत व्हिडिओमध्ये, त्या कुठं असतात. तर सगळे खूप असे प्रश्न आहेत. तर आपण काय करू, त्याच्यावर एक व्हिडिओ करू. तुमचे 10 प्रश्न जरी मला तुम्ही विचारले तर आपण त्याच्यावर व्हिडिओ लवकरच करू. तर मला त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये असा प्रश्न विचारला आहे, आत्या स्वयंपाक बनवतात, मग ताई तुम्ही काय करता. तर चला बरं, मला ह्याचं उत्तर मला असं वाटतं की तुम्हीच सांगावं. मी काय करत असेल बरं, माझ्या बोलण्यावरनं ह्याच्यावरनं वाटतं का असं की मी आत्याला म्हणजे हे करते की आत्या तुम्हीच स्वयंपाक करा दम देऊन वगैरे. तुम्हाला काय वाटतं तर मी सांगत नाही. तर मला काय ह्याचं काही वाईट वाटलेलं नाही किंवा राग आलेलं नाही आहे. विचारू शकता, जे मी दाखवते म्हणून तुम्ही मला विचारता. हे कोंबडे ना किती वेळा बाग देतात काय माहिती, सारखा ह्यांचा आवाज असतो. तर मला अशी इच्छा आहे की माझी, तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर बरेच जणांनी द्या की आत्या का स्वयंपाक करत असतील. तर चला आता पुढे वांग्याची भाजी कशी बनवणार आहेत आत्या ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आत्याच बनवणार आहेत. काही अशा भाज्या मस्त आत्या एकदम भारी बनवतात, तुम्हाला पण आवडतं आत्यांच्या हातचं जेवण. तर मला हे ना तो हे करा तुम्ही कमेंट्समध्ये आत्यानी भाजी कशी बनवली ते नक्की सांगा. साधी सिंपल गावाकडच्या पद्धतीची वांग्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता मी वांगी काय करते, चिरून घेते छान अशी. वांगी चिरून काय केले, मीठ घालून पाण्यात ठेवले म्हणजे वांगी काळी पडत नाही. हो रे बाबा, किती वेळा बाग देतोय, सारखे ह्यांचे आवाज असतात. तर कढईमध्ये तेल घातले आणि आत्याने मोहरी घातली, जिरी घातली. आता काय करतील, जरा थोडासा जास्त जाळ लागलाय त्याच्यामुळे आता कढई खाली घेऊन लसूण आणि कोथिंबीर घालावं लागणार आहे. आणि कसं होतं, भाज्या डायरेक्टली दाखवल्या की तुम्ही मला रेसिपी विचारता की ताई ही भाजी कशी केली आहे, ह्याची रेसिपी दाखव. मी सगळ्यांच्या तुम्हाला आता काय करणार आहे, वेळ काढून एक एक रेसिप्या दाखवणार आहे. तर आज आपण बघूया गावाकडच्या पद्धतीची मस्त वांग्याची भाजी, झणझणीत अशी येसराची. आत्याने हे केले, मोहरी तडतडून दिली, मग जिरं घातलंय. आता घालतील आत्या त्याच्यात छान असं लसूण आणि कोथिंबीर. ही आत्याच्या पद्धतीची आहे, त्याच्यामुळे आता मी काय म्हणजे हे करणार नाही आहे. जसं आत्या बनवतील तसं आपण आता बघायचं आहे. मग आत्याने त्याच्यात घातलेलं आहे छान असं लसूण, कोथिंबीर कुटलेली, मग घातली हळद, मग घातला येसूर. आता थोडंसं काय करतील त्याच्यामध्ये, जे आपण हे केलेलं आहे वांगी पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत, ती फोडी केलेली. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी करू शकता. मी थोड्या मोठ्याच ठेवल्यात, कारण काय होतं मग खूप फोडी होतात आणि मग रस्सा कमी होतो. मग तुम्हाला तर माहितीच आहे आमच्याकडे फुल पातळ भाज्या लागतात, हे मी मागे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले. त्याच्यामुळे मग मी जास्त वांगं घालणार नाही, तरी बऱ्यापैकी थोडंसं जास्तच झाले, कारण वांगी मोठी होती त्याच्यामुळे फोडी जास्त झाल्यात. आणि हे पाणी गरम करून घेतले. गरम पाणी घालायचं, कोणत्याही भाजीला गरम पाणी घातलं की भाज्या चवीला खूप छान होतात. तर तुम्ही म्हणसाल ते पाणी हिरवं का दिसतंय आणि त्याच्यात भाजीसारखं काय दिसतं. आत्याने काय केलं,
उकळी जी असते ना आपली लसूण कोथिंबीर लसूण आणि हे केलेलं कोथिंबीर कुटलेली ती त्याच्यात धुवून घेतली, बाकी काही नाही आहे. आणि मग काय आत्याने त्याच्यात फोडी घातली. आता छान असं परतून घेतील आणि थोडे एक 5-10 मिनटं त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं. जास्त आमच्याकडे ना वांगं जास्त शिजलेलं आवडत नाही. तुमच्याकडे कसं वांगं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही वांगं शिजवा. आणि आता काय करायचं, त्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी केलं आहे, तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा हे करा. मी मगाशी त्या पातेल्यात तेवढं पाणी गरम करून ठेवले. आता मी काय करणार आहे, ते तेवढं पाणी त्याच्यात घालून ते करणार आहे. भाजी सगळीकडून हलवून घ्यायची. तर थोड्या वेळ एक 5-10 मिनटं, कारण मसाला वगैरे सगळं हे झालं पाहिजे त्याला. म्हणून काय करायचं, लगे लगे पाणी हे करायचं नाही आहे, भाजीमध्ये घालायचं नाही आहे. गावाकडचं ना थोडंसं वेगळी पद्धत असते भाज्या बनवायची, पण भाज्या टेस्टला तुम्ही खाऊन बघितल्या तर एवढ्या भारी लागतात. आणि आपण शहरामध्ये खूप सारे, आता मसाला तर यात काही घातलेला नाही, फक्त घरचा इसूर, कुठलाही मसाला नाही आहे ना, सब्जी मसाला ना गरम मसाला, कुठलाच मसाला मी वापरत नाही भाज्यांना. फक्त जो काही आहे तो इसूर. आणि मला ह्याची पण कमेंट आलेली आहे, काळा मसाला तुम्ही कसा बनवता हे लवकर म्हणजे दाखवा ना प्लीज. तर कसं आहे, मी आधीमध्ये बनवत नाही कारण वेळ नसतो, रानातली कामं असतात. मग त्याच्यासाठी मी काय करते, वर्षभराचा मसाला एकदमच बनवून ठेवते. पण आता मी काय करणार आहे, आमच्याकडे शक्यतो ना मेमध्येच जो मसाला आहे ना तो बनवतात, कारण उन्हाळ्याचं मग जरा थोडी कामं कमी असतात. मग मिरचीची देठं वगैरे काढून कांदा वाळवायला ऊन भरपूर असतं, त्याच्यासाठी मी उन्हाळ्यात बनवते. आणि त्यावेळेस मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओ मी शेअर करणार आहे, की मी काळा मसाला म्हणजेच आमच्या गावाकडचा इसूर कसा बनवते हे तुमच्यावर मी नक्की, म्हणजे ते व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. तर अशा बरेचशाच मला कमेंट्स असतात, म्हणूनच म्हणते की तुमचे ना प्रश्न मला विचारा, कमेंट्स करा, प्रश्न विचारा, मी त्याच्यावरती एक छान असा व्हिडिओ बनवेन. कसं होतं, सारखं रिप्लायमध्ये मी मगाशी पण म्हटलं की उत्तर देता येत नाही, वेळ नसतो किंवा गडबडीमध्ये राहून जातं, असं होतं. मग काय करू, आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ छान बनवूया. मग आत्याने काय केलं, एक 5-10 मिनिटांनी ते गरम जे पाणी केलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये घातलं, कारण बरोबर मापात केलं होतं, एवढा रस्सा आम्हाला पाहिजे होता. म्हणून आम्ही काय केलं, तेवढं गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये घातलं. आता काय करायचं, आरावरती भाजी ठेवायची आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि फोडणीला घालताना जर तुम्हाला खोबऱ्याची बनवायची असेल तर छान असं खोबरं भाजून त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर वाटून ते तळताना घातलं तरी चालेल, पण आमच्याकडे शेंगदाण्याची शक्यतो आम्ही जास्त भाजी करतो. आणि हे बघा, शेंगदाण्याचं कूट टाकून आरावरती छान अशी आत्यानी भाजी म्हणजे ही झालेली आहे, शिजलेली आहे. तर कशी वाटली वांग्याची भाजी आणि वांग्याच्या भाजीची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आत्यांच्या बाया चालू झालेल्या आहेत मस्त अशा चुलीवरच्या भाकरी. हे बघा, पांढऱ्या शुभ्र आमच्या गावाकडच्या ज्वारीच्या भाकरी. कसा वाटला आत्यांचा स्वयंपाक आणि वांग्याची भाजी भाकरी कमेंट्समध्ये नक्की सांगा. काल कमेंट्स आली होती की हे दोघं दिसले नाही. ते बघा, चालू आहे मस्ती, खायचं प्यायचं निवांत मस्ती, खूप छान असं आयुष्य आहे. आणि त्या दोघी आता मस्त एकत्र बसल्यात. आल्यात ना रात्री त्या मॅडम गावात सोडलेल्या, त्या दोघी मस्त मिळून बसलेल्या आहेत. तर हे बघा, यांची मस्ती किती चालू आहे बघा. खूप आगाव झालेत दोघंजण. आणि काय होतं, आतमध्ये कोंडलं की ओरडत बसतात, जाळीमध्ये त्यांना हे केलं की ओरडत बसतात. भाजी काय केले, खाली उतरून ठेवली, कारण आमच्याकडे ना वांगं शिजलेलं बिलकुल आवडत नाही जास्त. तर बघा किती सुंदर भाजी दिसते. ह्याच्यावरून तुम्ही वरून जरी कोथिंबीर घातली तर मग आणखीनच भाजी छान होती. पण काय केलेलं आहे, फोडणीलाच कोथिंबीर घातल्यामुळे वरून काय कोथिंबीर मी घालणार नाही आहे. आणि आत्यांच्या चालू आहेत भाकरी, माझं चालू आहे दुसरं काम. तर चला मग, जे काय तुमचा प्रश्न म्हणजे तुम्ही मला विचारला आहे, मला असं वाटतं की त्याचं उत्तर तुम्हीच द्यावं, की आत्या स्वयंपाक काय करतायत. आज आमच्याकडे कोण येणार आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे. तसा दुपारनंतर येणार आहे माझ्याकडे माझा मावस भाऊ, कारण आता ते जाणार आहेत पुण्याला, तळेगावला रिटर्न जाणार आहेत. झालेले त्यांचं आता सगळं देवदर्शन, जागरण गोंधळ पूजा सगळं झालेलं आहे. मग लास्ट दिवस त्याला म्हणलं येतो आमच्याकडे, परत भेट होणार नाही, म्हणजे मी जेव्हा जाईल किंवा तो गावी येईन तेव्हाच. मग काय, तो म्हणलं की बेत असतोच आमच्याकडे. मग छान असं चिकन आणलेलं होतं धुवून, त्याला हळद मीठ मसाला लिंबू पिळून ठेवलं होतं. आणि आज बनवणार आहे आमच्याकडे हे चिकनची भाजी. आमचे हे खूप छान भाजी बनवतात नॉनव्हेजची. आणि हे दोघं इकडं मस्ती घालून थंडी वाजते म्हणून झोपलेले आहेत. तर दाखवते मी तुम्हाला पुढं भाजी कशी बनवली आहे. तर सगळी त्यांना तयारी करून दिली. इकडे बसलेली मोठी वहिनी, हा भाऊ काहीतरी सांगतोय, परी आलेली आहे म्हणजे माझी भाची. आम्ही आणि मामा जरा बाहेर गेलेले आहेत. तर सुकं चिकन तयार झाले. काय केलं होतं, कढईमध्ये कांदा छान असा उभा चिरलेला कांदा बराच वेळ भाजून घेतला. मग तेल घातलं, त्याच्यात लसूण टेचलेला घातला आणि सुकं चिकन जे होतं, म्हणजे जे सुक्यासाठी चिकन ठेवलं होतं ते त्याच्यात घालून शिजवून घेतलं. झालं आपलं सुकं चिकन तयार. आणि इकडे रस्सा तयार झाला. तर रस्सा कसा बनवला, खोबऱ्याचं वाटण केलं, खोबरं लसूण कोथिंबीर वाटून घेतलं आणि पातेल्यात तेल घालून छान तेल सुटूसपर्यंत ते वाटण परतून घेतलं. मग घातला आपला मस्त घरचा येसूर आणि जे थोडं चिकन ठेवलं होतं ते घातलं, गरम पाणी करून त्याच्यात घातलं. आरावरती रस्सा छान असा उकळतोय. आणि मग काय, सगळेजण छान असं मस्त जेवायला बसलेत.
आमची नवरी मस्त सगळ्यांना भाकरी मोडून वगैरे देतीये, सगळं म्हणजे हेच वाटतात जेवायला. आणि आमच्यासाठी भावानी स्पेशल आणलेली होती मस्त मसाला काजूची भाजी. ती कशी वाटली तेही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.